अमरावती ग्रामीण पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई. 7,11,000चा मुद्देमाल जप्त. दिनांक 2 जून 2026 अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध हातभट्टी गावठी दारू तयार करणारे व विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांची मोठी मोहीम राबवत विविध ठिकाणी छापे टाकण्यात तब्बल 7,11,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निकेतन कदम यांनी दिलेल्या निर्देशनानुसार ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील शिरसगाव कसबा, मंगरुळ, चव्हाड आणि ब्राह्मणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली. प्रमुख कारवाई शिरसगाव कसबा पोलीस ठाणे मेघा नदी काठी पाडा येथे छापा टाकून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यातून 200 लिटर गावठी दारू, 3,000 लिटर मोहाचा सडवा तसेच गुड, नवसागर आदी साहित्य असा 1,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगरुळ चव्हाडा पोलीस ठाणे पारधी बेड्यावर कारवाई करत 3 आरोपींकडून 250 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच 400 लिटर मोहाचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. ब्राह्मणवाडा पोलीस ठाणे चिंचकूप येथील आरोपीच्या घरावर छापा टाकून 75 लिटर गावठी दारू व दारू निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले. सुरू असलेले हातभट्टी उद्ध्वस्त करून सुमारे 200 लिटर मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर कारवाई. 1 जून रोजी मेघा नदीपात्रात कारवाई करून एका हातभट्टी चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 120 लिटर गावठी दारू, 2400 लिटर मोहाचा सडवा आणि इतर साहित्य असा 3,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण जप्ती 645 लिटर गावठी हातभट्टी दारू, 6,000 लिटर मोहाचा सडवा, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य. एकूण किंमत 7,11,650 रुपये. ही कारवाई दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण वानखडे व विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी RCP पथकाच्या मदतीने केली. पोलिसांच्या या मोहिमेमुळे अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.